तिने राजनला काय सांगितलं नेमकं, कसं समजावलं मला माहिती नाही, पण केवळ तिच्या सांगण्यामुळे दारू सोडली राजनने. मला तर असं वाटतंय ना की परमेश्वरांनी मला सगळ्या अडीअडचणीतून बाहेर काढण्यासाठी माझ्या या मोठ्या नातीला पाठवलंय माझ्याकडे. असो, बाकी सगळं उद्या बोलू. हां? हो हो, यू वेलकम. बाय. काय म्हणाले? सांगते. आधी जरा रोहितला कॉल करते. हां. रोहित, काय चाललंय तुझे? तुझे आई बाबा अजून जिवंत आहेत. काहीही करण्याआधी त्यांना विचारावं असं नाही वाटत आहे तुला? आणि ऐक, तुला जे वाटतंय ना तसं काहीही होणार नाहीये. राजननी दारू पिणं पूर्णपणे बंद केले. सो ही विल कंटिन्यू टू बी ऑन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. आणि तू परस्पर हे जे निर्णय घेतोयस ना ते मला तुझ्याकडनं अपेक्षित नाहीये, कळलं? काय झालं, तुम्ही बोलवलं? कमळे, मला माहित नाही, काल माझ्यातला राक्षस जागा झाला होता. मी उगाच तुझ्यावर हात उगारला, तुला नको नको ते बोललो, तुझ्यावर चिडलो. मला माफ कर बाळा. आय एम सॉरी. आता कुणीही रडायचं नाही. राजन, आजपासून तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. तयार आहेस ना आपल्याला नयनताराकडे जायचंय? आणि कमळी, ऋषीला आज तुझ्या अभ्यासासाठी इथेच बोलावून घे, म्हणजे आजोबांकडे लक्ष ठेवता येईल तुला. चल. या सर. बसा की. हां, सॉरी. एरवी तुला सगळं कळत असतं, पण तुझं माझ्यावर प्रेम आहे हे बरं कसं नाही कळलं तुला? एक मिनिट, हे खरंच आहे ना की तो फक्त अनामिकाचा अंदाज होता? असा कसा फक्त अंदाज लावला तिने? कसला अभ्यास करूयास? इंग्लिशचाच करूया. ऋषी सर, अभिनंदन. आता काय बाबा, तुमच्या मनात लाडू फुटत असतील की नाही? लगीन ठरलंय ना तुमचं? तुला असं बघून बरं वाटतंय. कसं आहेस, बरं आहेस ना? हो, आता बरं आहे. नंतर आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना? इट्स ओके. दॅट्स लाईफ राजन. अशा गोष्टी होत असतात. हा फक्त इतकंच की तुझ्याकडून अशा चुकीची अपेक्षा नव्हती. ठीक आहे, लाईफमध्ये अशी फेज येते जेव्हा
सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसतं. बट द बेस्ट पार्ट इज तू या सगळ्यातून बाहेर पडलास. आय एम प्राऊड ऑफ यू. रोहितने काय केलं ते तुम्हाला दोघांना सांगायचं होतं. रोहितने बोर्ड ऑफ डिरेक्टर्सकडे मागणी केली. राजननी राजीनामा द्यायला हवा म्हणून. होत आहे. इनफॅक्ट आय एम रिअली सॉरी ऑन हिज बिहाफ. ताई, तुमचा फोन आला आणि तुम्ही मला सांगितलं की राजन आता अगदी बरा आहे आणि तुम्ही आज घरी येत आहेत, तेव्हा मला धीर वाटला. आणि मी रोहितला सुद्धा खडसावलं. त्याला सांगितलं राजन कधीही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा राजीनामा देणार नाही. थँक्स. खरं तर ह्यात रोहितची काहीच चूक नाही आहे. बिझनेसमध्ये अशी रिस्क कोणीच घेणार नाही आणि घ्यावी तरी का ना. मे बी म्हणून त्याने तसा निर्णय घेतला असावा. पण सगळी चूक माझीच आहे. वन्स अगेन आय एम व्हेरी सॉरी. मी हा आत्ता जो तुझ्या समोर बसलोय ना, ओनली बिकॉज ऑफ कमळी. तिने ह्या सगळ्यातनं बाहेर काढलं मला. अदरवाईज घ्या चहा घ्या.